नमस्कार. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण साधे आणि सोपे असे काही सूक्ष्म व्यायाम आणि त्याचबरोबर खुर्चीवर बसून करता येतील असे काही आसने आज आपण करणार आहोत. असे अनेक व्यक्ती असतात ज्यांना आपल्या वाढत्या वयाबरोबर खाली बसता येणे शक्य नसते किंवा जास्त वेळ उभं राहून व्यायाम करणं शक्य नसते. अशा सगळ्या व्यक्तींसाठी खूप असे फायदेशीर सर्व व्यायाम प्रकार आपण आज खुर्चीवर बसून करणार आहोत. हा सगळा व्हिडिओ तुम्ही मोबाईल पुढे ठेवून मला बघून माझ्या बरोबर हे सगळे व्यायाम प्रकार करू शकतात. तुम्ही जर माझ्या बरोबर हे सर्व कराल तर तुम्हाला समजेल कुठे श्वास घ्यायचा आहे, कुठे श्वास सोडत राहायचंय आणि मी किती सेट करायला सांगते, किती जास्त वाकायला सांगते हे सगळं तुम्हाला कळत राहील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रासही होणार नाही. असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी योगा विथ प्राजूला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. हे सगळे व्यायाम प्रकार करत असताना आपली मान, पाठ, कंबर अगदी सरळ असावं. आपण खुर्चीमध्ये एकदम सरळ बसलेलं पाहिजे. ज्या व्यक्तींना सांधेदुखी असेल, गुडघेदुखी असेल, ज्यांना जॉईंट पेन होत असेल असे सगळे व्यक्ती हे व्यायाम प्रकार करू शकतात. तुमचं वय जरी 50 असेल, 60 असेल, 70 पर्यंत सुद्धा तुम्ही हे व्यायाम प्रकार करू शकतात. या व्यायाम प्रकारांचे अनेक आपल्याला फायदे जाणवतात. ते म्हणजे जेव्हा आपण हे सगळे व्यायाम प्रकार रोज करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक एनर्जी तयार होते आणि त्या एनर्जीमुळे आपण आपल्या दिवसभरातील सगळे कामं करण्यासाठी अतिशय उत्साही असतो. किंवा आपण सारखं बसून असल्यामुळे आपलं मन जे उदास असतं ते आपण साधी आणि सोपे सूक्ष्म व्यायाम केल्याने ते प्रफुल्लित होतं, आनंदी होतं. अगदी आपल्याला ते ताणतणाव मुक्त करतं. आपल्या मनावरील आणि शरीरावरील संपूर्ण ताण कमी करून टाकण्यासाठी आणि छान अशी एनर्जी आपल्या शरीरामध्ये क्रिएट करण्यासाठीचे आजचे हे व्यायाम प्रकार आपण करूया. चला तर मग आता योगाभ्यासाला आपण सुरुवात करूया. आपण मानेच्या सूक्ष्म व्यायाम पासून सुरुवात करणार आहोत. श्वास घेत अलगद मान मागे घेऊन जायची. हळूवारपणे श्वास सोडून देत मान पुढे घेऊन यायची. पुन्हा श्वास घेत मान मागे, श्वासा बरोबरीने श्वास घेत मागे, अलगद श्वासासोबत मान पुढे. श्वास घेत मान सेंटरला घेऊयात. यानंतर आपल्याला कान जो आहे तो उजव्या शोल्डरला आणि डाव्या शोल्डरला टच करून घ्यायचा. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे आणि डावीकडे. अलगद मान सेंटरला घेऊयात. नेक रोटेशन करून घ्यायचे. हनुवटी छातीकडे घेऊन या. लेफ्ट टू राईट गोल मान फिरवायची. 1 2 3 4 5. आता अपोजिट साइड. 1 2 3 4 5. मान हळूवारपणे सेंटरला घेऊयात. यानंतर दोन्ही हात पुढे घ्यायचं. हातांचे आकुंचन आणि प्रसारण आपल्याला करायचे 5 वेळेस. 1 2 3 4 5. यानंतर आपल्याला शोल्डर्सला अलगद श्वासाबरोबरीने वरती उचलायचं. दोन्ही हात आपण मांडीवरच ठेवून घ्यायचे. श्वास घे, शोल्डर पूर्ण वरती उचलायचे. श्वास सोडून देत पुन्हा शोल्डर खाली. श्वासाबरोबर 1 2 3 4 5. ओके. आता शोल्डर रोटेशन करून घ्यायचं. शोल्डर वरती उचलायचे, मागे घेऊन जायचे. 1 2 3 4 5. अपोजिट साइड. मागून पुढे शोल्डरला उचला. 1 2 3 4 5. हळूवारपणे हात खाली घ्यायचे. यानंतर आपण दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करून घेणार. दोन्ही हात एल्बोला टच केले. श्वासाबरोबरीने अंतर घ्या. पुन्हा सोडून द्यायचं. श्वास घेताना चेस्टला पूर्ण एक्सपांड करा. भरपूर ताणून घ्या. सोडून द्या. घ्या श्वास, सोडा. 4. श्वासाबरोबर. 5 6 7
8 9 10. आपण डावा हात घ्यायचा, उजवीकडे खुर्चीला पकडून घ्यायचं, श्वास घेत उजवा हात घ्यायचा, डावीकडे घेऊन जायचा. 1 स्ट्रेच करायचे बॉडीला. श्वास घेत या सेंटरला, ऑपोजिट साइड. 2 श्वासा बरोबरीने. 3 4 पूर्ण जितकं शक्य तितकं ताणण्याचा प्रयत्न करा, पण आपल्या कॅपॅसिटीनुसार. 5 6 7 8 9 10. ओके, रिलॅक्स करूयात. अलगद हात खाली घेतले, जमिनीवर श्वास घेत हळूवारपणे दोन्ही हात डोक्याच्या वरती घेऊन जायचं. थोडंसं कमरेतून मागे वाकण्याचा प्रयत्न करतायचा. थोडंसं हळूवारपणे कमरेतून मागे वाकण्याचा प्रयत्न करायचा आणि हळूवारपणे हात खाली घेऊन यायचे. 10 वेळेस आपण करणारे श्वासा बरोबरीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, रिलॅक्स करायचे. यानंतर अलगद उजवा हात पुढे ठेवून घ्यायचा, डाव्या हाताने आपल्या उजव्या हाताला पकडायचं, शरीराकडे खेचायचं. अलगद पुन्हा हात खाली. 1 2 3. आता अपोजिट साइड. 1 2 3. हळूवारपणे हात खाली घेणार. यानंतर 1 बाय 1 करत एक एक करत आपल्याला पायाला वरती उचलायचे. हे सगळं मी तुम्हाला साइड व्ह्यूने दाखवते, जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजेल. श्वास अलगद सुरुवातीला उजवा पायावरती उचला, हळूवारपणे श्वास सोडून देत पाय खाली. त्यानंतर डावा पाय वरती उचलायचा आहे, अलगद पाय खाली घ्यायचा. स्टार्ट करा. 1 2 3. हळूहळू उचलायचं आहे. 4 5 7 8 9 10. रिलॅक्स करायचे. यानंतर काय करायचं, डावा पाय आणि डावा हात हळूवारपणे वरती उचलून घ्यायचा आणि ताणून घ्यायचा. पाय वरती उचलायचा, हात पूर्ण वरती खेचून घ्यायचा. पुन्हा हात खाली. उजवा झाला की डावा घ्यायचा. तर आता उजवा करा. खेचला, पुन्हा खाली. 10 काउंट करूयात. करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, यानंतर काय करायचंय, एकत्रितपणे जसे आपण 1 बाय 1 करत एक एक पायाला आणि हाताला वर उचलले, तसं एकत्रितपणे त्यांना वर उचलायचं. स्टार्ट करून घ्या. 1 घ्या खाली. 2 3 4 5 7 8 9 and 10. संत श्वसन करून घ्या. नेक्स्ट आपल्याला दोन्ही हात घ्यायचे, डोक्याला टच करायचं आणि अलगद 1 बाय 1 करत एक एक पायाला वरती उचलायचं. उजव्या हाताने डाव्या पायाला टच करायचं, डाव्याने उजव्याला टच करायचं. 10 काउंट करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचं. यानंतर दोन्ही हात असेच ठेवायचे, तळवा पूर्ण जमिनीवरती टेकवून घ्यायचा, उजवीकडे यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
रिलॅक्स केलंय, आपण ताड बसलोय. आता यानंतर नेक्स्ट सेट साठी श्वास घ्यायचा, सोडून देत हळुवारपणे कमरेतून पुढे वाकायचं. पुन्हा श्वास घेत सरळ व्हायचं, हळुवारपणे खाली यायचं. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचंय, हात खाली घ्यायचे. यानंतर आपल्याला करून घ्यायचंय हँड्स रोटेशन. हात गोलाकारपणे पुढून मागे फिरवून घ्या. 1 2 3 4 5 6. अपोजिट साइड. 1 2 3 4 5 6. यानंतर दोन्ही हात पुढे घ्यायचे, श्वासा बरोबरीने अलगद पूर्ण हातांना एक्सटेंड करून घ्यायचं. हळुवारपणे सोडून देत मग हात पुढे घ्यायचे. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करूयात, हात खाली घ्या, संथ श्वसन करून पूर्ण शरीराला नॉर्मल करून घे. डोळे बंद करून घ्या, दोन्ही हात मांडीवरती ठेवा, हाताचे तळवे छताच्या दिशेने, डोळे बंद करत शांत बसा. पुढच्या 1 मिनिटासाठी आपल्या शरीरामध्ये जी काही एनर्जी निर्माण झाली आहे तिला आपल्या शरीरामध्ये पूर्ण डिपॉझिट करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या दिवसभराच्या कामासाठी आपल्याला अतिशय छान अशी एनर्जी निर्माण होईल. दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे श्वास सोडून द्या. पुन्हा श्वास घ्या, हळुवारपणे श्वास सोडून. रिलॅक्स होऊयात. अलगद दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करून घ्या. हात डोळ्यांवरती ठेवा, पूर्ण चेहऱ्यावरती हातांना फिरवून घ्या आणि अलगद डोळे उघडा. अशा प्रकारे आज आपण बैठक स्थितीमध्ये जेवढे जमतील तेवढे असे सूक्ष्म व्यायाम करून घेतले आणि या सूक्ष्म व्यायामांचा तुमच्या शरीरावरती अतिशय चांगला असा परिणाम होणार आहे, जेणेकरून तुमच्या शरीरातील जे काही त्रास तुम्हाला जाणवत आहेत ते कमी होण्यासाठी नक्कीच ते सूक्ष्म व्यायाम तुम्हाला मदत करतील. तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जशी मी आत्ताच वेट लॉसची 8 दिवसांची सिरीज काढली त्याचप्रमाणे तुम्हाला चेअर योगा म्हणजेच चेअरवरती बसून तुम्ही सोपे सोपे कोणते व्यायाम करू शकतात, रोज वेगळे असे व्यायाम तुम्हाला करायला आवडतील का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात आता नवीन एखादा छानसा टॉपिक घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा आणि खुश राहा. धन्यवाद.